राईट टू रिप्लाय एकच एकच एक एक कोणी एक जण आता वेळ 4:30ची पाहता खरं तर जास्त नाही, एकच मिनिटात. राजकीय न म्हणता म्हणता मान्य शिंदे साहेबांनी सगळंच राजकीय भाषण केलेलं आहे. नाही, आमच्या प्रश्नाचं उत्तर सभापती महोदय मिळालेलं नाही. मी बाकी राजकीय बोलत नाही. खरं तर ते सभागृहाच्या बाहेरच्या घडामोडीवरच जास्त बोलले सभागृहापेक्षा. माझे 2-3 मुद्दे मी विशेषतः लॉ अँड ऑर्डरचे मांडलेले होते. मी 2-3 मुद्दे असे मांडले होते की डोंबिवलीला परवा एका नगरसेवकांनी जे डॉक्टरांना मारलं त्याच्याविषयीचा मुद्दा मी मांडला होता. त्याच्यानंतर एक मुरबाडच्या आमदारांनी जेलमध्ये असलेल्या गँगस्टरला सुपारी दिलेली सभापती महोदय, त्याचा मुद्दा मी मांडलेला आहे. पनवेलकर नावांच्या व्यक्तीला. मीरा भाईंदरच्या नगरसेविका निशा नरेश नार्वेकर यांनी दिलेलं DGला आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आहे कोणाकोणाविषयी कारवाई करावी. त्याच्यानंतर मी तुळजाभवानी मंदिराचं जे 4000 एकर जमिनीचा मुद्दा तोही मांडलेला आहे. आणि वर्सावे ठाणे, मला वाटतं काल महसूल मंत्र्यांनी त्याच्याविषयी घोषणा केली, त्यामुळे मी आता तो मुद्दा काही रिपीट करत नाही. त्यांनी त्याच्याविषयी सूचना दिलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणबी प्रमाणपत्राच्या विषयी जे हैदराबाद गॅझेटियरचे आहे त्याच्या नोंदी घोषित करणे, हे मुद्दे मी मांडलेले होते. मला असं वाटतं राईट टू रिप्लायमध्ये याचं उत्तर मला आलेलं नाही. जर मिळालं तर बरं होईल. सभापती महोदय, नगरसेवक रमेश म्हात्रे, कल्याण डोंबिवली यांच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल आहे. ते अटक आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या कामामध्ये कुणीही कारवाईमध्ये अडथळा आणलेला नाही. आज तुम्हाला कळलं असेल की कोर्टाने देखील भूमिका घेतली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न करता प्रत्यक्ष कोर्टामध्ये हजर करण्याच्या सूचना दिल्या. तिनं हॉस्पिटलमधून काढून पोलीस स्टेशनला घेऊन गेले, लॉकअपमध्ये घेतलं, लॉकअपमधून कोर्टामध्ये नेला. आता पुढचं ते काय आज कोर्टामधलं आहे. मुरबाडच्या स्थानिक आमदारांच्या बाबतीमध्ये आपण हे म्हटलेलं आहे इथे, परंतु याची चौकशी पोलीस करतायत. पनवेलकर नावाच्या व्यक्तीच्याबद्दल ना, तर त्यामुळे हे जे आहे त्याची पोलीस चौकशी करतायत. याच्यामध्ये कुठल्याही आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत, हां लकडावाला तर ना, हां त्याची चौकशी पोलीस करतायत. चौकशी करतायत पोलीस, आणि त्याच्यावर चौकशी केल्याशिवाय कसं काय होणार ना. चौकशी करतायत. आणि दुसरं काय तुमचं, हां मीरा भाईंदरचं काय पाहिजे, तक्रार दिलेली आहे. हां बरोबर. हां हां ओके 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 हां. अंबादासजी, या बाबतीमध्ये नक्की आपला प्रश्न बरोबर आहे. आणि याच्यावर देखील पोलीस चौकशी करतात, पोलीस आयुक्त. आणि या बाबतीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल. बिलकुल. थोडक्यात